आजच्या वचनाकडे आपण जाऊ आणि आजचा जो आजचा संदेश आहे त्याच्याविषयी ती थोडीशी माहिती तुम्हाला आजच्या बाकीच्या संभाषणातून तुम्हाला कळलीच असेल. आणि आजचा जो विषय आहे तो फार सोपा आणि खूप उपयोगाचा तुम्हा प्रत्येकासाठी आहे. तो म्हणजे काय? थँकफुल असणे. थँकफुल असणे म्हणजे काय? आभारी असणे, कृतज्ञ असणे आणि प्रत्येक गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देणे हा आजचा विषय जो आहे. आणि याचं कारण म्हणजे हे की लक्षात ठेवा, आपला जो बाय डिफॉल्ट जो गुणधर्म किंवा आपण जे आहोत ते काय आहोत? सदैव कंप्लेन करणारे. आपण काय आहोत? जसे आपण सकाळी उठलं, आभाळ असलं काय आभाळ आहे, पाऊस असला आज पाऊसच आहे, ऊन असली आज ऊनच आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत आपलं जे नैसर्गिक नेचर जो आहे, आपलं जे नेचर आहे ते काय आहे? सदैव कंप्लेन करणारं. हा असाच आहे, तो तशीच आहे, शेजारी असाच आहे, या गोष्टी अशाच आहे. म्हणून सांगण्याचं, जर तुम्ही खरंच स्वतःविषयी किंवा मनुष्याविषयी विचार करा, आपल्या मुखातून सदैव काय निघत राहतो? धन्यवाद निघतो का? नाही. आपल्या हृदयातून, आपल्या मुखातून सदैव काय निघत असतो? कंप्लेन, दोष देणे, कंप्लेन करणे. प्रत्येक गोष्टीविषयी, जगातल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपण बाय डिफॉल्ट काय करत असतो? फक्त दोष देत असतो. म्हणून आजचा जो विषय आहे तुम्हाला या गोष्टीसाठी की आपण हे बदलावं, आपलं जीवन बदलावं आणि धन्यवादित हृदय आणि धन्यवाद देण्यासाठी तुमचं जीवन रेडी करावं, कारण ही देवाची तुमच्यासाठी हे इच्छाच आहे. एक वचन तुमच्यासाठी मी वाचतो. स्तोत्रसंहिता 105:1. स्तोत्रसंहिता 105:1 म्हणतं, परमेश्वराला धन्यवाद द्या, परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रांनो तो करत असलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगा. म्हणून इथे देवाचं वचन आणि देवाची जे इच्छा आहे तुम्हाला कशासाठी? का परमेश्वराला धन्यवाद द्या. आणि आजच्या दिवशी कारण तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या जीवनात आहेत त्याच्याविषयी आपण बोलू की तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यावे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि त्यातून आपल्याला कळेल. लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या जीवनात अशा इतक्या साऱ्या देवाने दिलेल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीसाठी आपण देवाला धन्यवाद दिले पाहिजे. पण फरक काय पडतो की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी एवढ्या सहजरित्या हमेशा भेटत राहतं, म्हणून त्या गोष्टीविषयी आपण कधीही कृतज्ञ नसतो. जसं मी एक तुम्हाला उदाहरणातून समजून सांगतो. आता आकाशात आपण रोज रात्री तारे बघतो, म्हणून त्याच्याविषयी आपल्याला काहीच आकर्षण नाही. असं आहे काय? अरे बापरे, तारे दिसले वाटते. नाही, आपल्याला रोजच दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला काहीच आकर्षण नाही. पण जर विचार करा की जर तुम्हाला कधीच तारे नसते, म्हणजे आकाशात तारे हे दिसणं हे दुर्बल असतं किंवा असं पॉसिबल नसतं, आणि एखाद्या वेळेस एक न्यूज आली का बाबा आकाशात आज तारा दिसणार आहे, मी तुम्हाला सांगतो पूर्ण जग रात्रभर जागी राहील. कशासाठी? का तो तारा बघण्यासाठी. का? कारण आम्ही कधीच पाहिला नाही, आज दिसते वाटते. पण तो तुम्हाला रोजच दिसतं, म्हणून त्याच्या वेळेत त्याच्यासाठी तुम्हाला काहीच आकर्षण नाही. तसंच आपल्या जीवनात आपण रोज श्वास घेतो, आपल्यापाशी आरोग्य आहे, कुटुंब आहे, घर आहे. तुमच्यापाशी जर विचार केलं तर इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयी तुम्ही धन्यवाद दिले पाहिजे. कारण जर तुम्ही धन्यवाद देत ना तर काय होऊन जातं तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, जो व्यक्ती आनंदित किंवा धन्यवादित नाही, जो धन्यवादित नाही तो काय असतो? तो सदैव दुःखित असतो. त्याच्या चेहऱ्यावर सदैव दुःख असतो. कारण जे, लक्षात ठेवा, तुमचा चेहरा काय? तुमचं जे शरीर देवाने कशासाठी बनवलं, जे आतलं आहे तुमच्या चेहऱ्यावर ते काय होतं? रिफ्लेक्ट होतं. पण तुमचा चेहरा जेव्हा आतून काय झालं? सगळं दोष देणारा, वाईटाने भरलेला, तुमचं हृदय जसं आहे तसाच तुमचा चेहरा रिफ्लेक्ट करतो. तुमचा चेहरा जसा रिफ्लेक्ट करतो तसं तुमचं आरोग्य रिफ्लेक्ट करतो आणि तसंच तुमचं पूर्ण जीवन बनून जातं. का? कसं होतं की सगळ्यांना दोष देणारं, त्याच्यात काहीच आनंद नाही आणि लोक काय तुमच्यापासून दुरावल्या जातील. पण तेच जर जेव्हा तुम्ही कृतज्ञ आहात, जेव्हा तुम्ही धन्यवादित आहात, जेव्हा तुम्ही कंप्लेन करण्यापेक्षा त्याच्यात धन्यवाद शोधता की मी देवाला या गोष्टीसाठी धन्यवाद देतो, तेव्हा काय होतं? ते तुम्हाला एका मेडिसिन सारखं तुमच्या जीवनात कार्य करतं. तुमचं जीवन बदलतं. जे हृदयात तुमच्या आहे ते तुमच्या चेहऱ्यावर असतो. तुमच्या जीवनात आनंद असतो. तुमच्या जीवनात आनंद असतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट,
कारण तुम्ही देवाला धन्यवाद देत आहात, त्याच्यामुळे काय होतं, देव तुमच्याद्वारे आनंदित असतो, देवाची कृपा तुमच्यावर असते. पण जर असं नसलं तर एक जे ऑप्शन आपल्यापाशी आहे ते सदैव काय, कंप्लेन करणे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला चर्चची गरज नाही, हे आपल्याला काय तसंच आपल्याला माहित आहे की कसं करावं लागते प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जे आपण बोलतो याच्यावर जर थोड्या वेळ तुम्ही विचार करत असाल तर 10 लाईनी जेव्हा आपण बोलले त्यातल्या तुम्हाला दिसतं की 5-6 कंप्लेंटच आहे प्रत्येक गोष्टीविषयी. आणि म्हणून आपल्याला हे बदलण्याची गरज आहे. देवाची इच्छा आहे का तुम्ही धन्यवादित असले पाहिजे. आणि म्हणून जसं मी आणखी तुम्हाला एक उदाहरण देतो, एक वचन तुमच्यासाठी वाचतो. पहिलं तिमोथेला 5:18 म्हणतं, प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना. कारण खूप कठीण आहे की नाही, प्रत्येक चांगलं असताना प्रत्येक जण देव 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 करतो, पण देवाचं वचन सांगतं की प्रत्येक परिस्थितीत देवाचे धन्यवाद द्या. एकदाचं एक उदाहरण आहे, एक चर्च होतं आणि हा जो पास्टर जो होता तो सदैव आपल्या प्रीचिंग मध्ये सदैव देवाला धन्यवाद देत होता. आता त्याच्या चर्चमध्ये असे काही लोक होते ते ज्यांना ते बिलकुल आवडायचे नाही. का? कारण ते कंप्लेंट करणारे लोक होते आणि त्यांना सदैव वाटायचं की हा काय सदैव देवाला धन्यवाद देत राहतो आणि त्यांना ते आवडायचं नाही. मग एक दिवस काय झालं, त्या शहरात खूप मोठं वादळ आलं, खूप साऱ्या गोष्टी वाहून गेल्या, त्या चर्चच्या खूप साऱ्या गोष्टी वाहून गेल्या. आता हे दोघं जण चर्चमध्ये जाणून बुजून आले आणि ते म्हणाले की आज बघू हा कायचा धन्यवाद देते. आज तो वादळच झालं, आज तो वाहूनच गेलं, याचं चर्चही वाहून गेलं, आता कशासाठी धन्यवाद देते आपण पाहू. आणि हे वाटच बघत होते आणि हा पास्टर उभा राहिला आणि तो म्हणाला, देवा मी तुला धन्यवाद देतो का हे वादळ आजच आहे, इतके वर्ष तू आम्हाला सांभाळलं. हे वादळ रोज नाही, आजच्या दिवशीच आलं, पण याच्या आधी जेवढे वर्ष होते प्रत्येक वर्ष तू आम्हाला सांभाळलं. म्हणून तुम्हाला रिझन शोधण्यासाठी, जसं त्यांना कारण होतं आहे की नाही, त्यांचं डोकं चालत होतं ज्या दिशेने की आता बघा कायचा धन्यवाद देते, कारण ते काय त्याच्या दोष शोधत होते. पण हा जो होता त्या परिस्थितीत देवाला कसं मी धन्यवाद देऊ हे शोधत होता. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, माझ्या प्रियांनो, आपल्याला आपलं जीवन, कारण हा शेवटचा रविवार आहे 2024चा, काही तासानंतर काही दिवसानंतर आपण 2025 मध्ये जाऊ. तुम्हाला नाही वाटत की आपलं जीवन बदललं पाहिजे? आपल्याला नाही वाटत की आपलं जीवन बदलण्याची गरज आहे का? आपल्याला हे रोजचं हे जीवन, ज्या जीवनात, ज्या कपटात, ज्या वाईटात आपण राहतो, तुम्हाला नाही वाटत की आपल्या जीवनात आनंद असला पाहिजे? त्या आनंदाचं सगळ्यात मोठं औषध ते म्हणजे देवाला धन्यवाद देणे. कारण प्रत्येक वर्ष जर आपण त्याच गोष्टी करत राहिलो, फक्त कॅलेंडरच बदलत राहिलो, आपलं जीवनच जर बदलत नाही, काय अर्थ तो जीवन तसं जगण्याचा? तसं जीवन तर एखादा रिक्षेवाला, एखादा बेवडा, एखादा असा रस्त्यावर जगणारे ज्यांच्या जीवनात काहीच नाही, आपण त्यातले आहो का? देवाने आपल्याला किती किती गोष्टीने आशीर्वादित केला आहे. मला नाही वाटत की यातला एखादा भुकेला आहे, मला नाही वाटत असातला एखादा गोष्ट ज्याला कपडे नाही, एखादा म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या प्रत्येकाला आहे. पण जर तुम्ही त्याच्यात सत्य शोधत ना, त्याच्यात तुम्ही कारण शोधत ना, मी कशासाठी धन्यवाद देऊ, तुम्हाला सांगू, तुम्हाला कारण सुद्धा सापडणार नाही. का? कारण तुमचं हृदय कधीच कृतज्ञ नाही. तुमचं हृदय, तुम्हाला असं वाटतं की हे मला पाहिजेच किंवा हे मला भेटणंच आहे, हे जर तुमचा हेतू असला, काय होऊन जाईल, तुम्ही आतून काय काय सगळे कर्कश होता. जो कॅन्सर जसा मनुष्याला शारीरिकरित्या खतम करतो, तसं हे कंप्लेनिंगवालं नेचर तुमच्या आत्मिकरित्या तुम्हाला खतम करून टाकेल. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या 2024च्या शेवटच्या रविवारी, की आपण जेव्हा नवीन वर्षात पदार्पण करू, पुढच्या वर्षात आपण जेव्हा जाऊ, की आपलं हृदय कसं असलं पाहिजे. आपण तेच कंप्लेनिंगवालं, आलं एक नवीन वर्ष, गेलं ते 24, आता आलं माय 25, का देवाला धन्यवाद देणारे? आज जर तुम्ही 10:30 वाजेपासून जर असते तर तुम्हाला समजलं असेल की मी प्रत्येक गोष्टीसाठी देवाला यासाठी धन्यवाद दिलं की देवाने आजपर्यंत शेवटचा आठवडा, काल जेव्हा प्रार्थनेसाठी आम्ही बसलो, देवाला धन्यवाद दिलं की वर्षभर तू आम्हाला सांभाळलंस, वर्षभर तू विश्वासू ठेवलंस, वर्षभर तू वचनात ठेवलं, वर्षभर तू देवाचे वचन सांगण्यासाठी प्रेरित केलं, सत्य दिलं.
या सगळ्या गोष्टी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही शोधाल तर तुम्हाला इतके सारे रिझन भेटतील, नाही तर प्रत्येक गोष्टीत कंप्लेंट भेटेल. का हे वाईट आहे, तेही बेकार आहे, तेही चांगला आहे, हाही तसा आहे, तोही तसा आहे, ती वाईट आहे, शेजारी वाईट आहे, लाईन हे आहे, ते आहे. तुम्हाला फक्त रिझन आहे. म्हणून जीवन तुम्हाला निवडा लागेल, काय तुम्ही निवडता. काही वचन आपण पुढे बघू. कलसीकरास पत्र 2:7 मी तुमच्यासाठी वाचतो. आणि म्हणून हे देवाची इच्छा तुमच्यासाठी आहे, त्याच्यामध्ये मुळावलेले, म्हणजे काय, देवामध्ये मुळावलेले, त्याच्यावर उभारलेले, तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकार स्तुती करीत ओसळून जा. देवाची उपकार स्तुती करून जाणं, ओसळून जाणं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा ज्यांना जे माझ्या जवळचे आहे किंवा तुम्हाला माझं जीवन माहीत नसेल, मी जेव्हा पुण्याला होतो, माझा 1 बेडरूम अपार्टमेंट होता. आणि त्या दिवसात देवाने असं चमत्कार घडवला की पहिल्या एका बेडरूमपासून मला 2 बेडरूमचं अपार्टमेंट भेटलं. आता माझ्या तारणाच्या आधी माझी ते एवढी मोठी साक्ष होती का अरे बापरे, देवानं मला पुण्यात 2 बेडरूम अपार्टमेंट दिलं. पण ज्या दिवशी मी ख्रिस्त मला सापडला, ज्या दिवशी माझं तारण झालं, ज्या दिवशी माझ्या पापाची क्षमा झाली, ज्या दिवशी मला स्वर्गातील जागा, स्वर्गातील घर भेटलं, त्या गोष्टीपासून, त्या दिवसापासून मी कधीच देवाला धन्यवाद देणं सोडलं नाही. मी प्रत्येक दिवस जेव्हा प्रार्थना करतो, सगळ्यात आधी प्रार्थना करतो की धन्यवाद देवा, तू माझा आत्मा वाचवला. कारण तुमच्या प्रार्थना ज्या असल्या पाहिजे त्या धन्यवादापासून, की देवाने तुमच्यासाठी काय काय केलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या प्रार्थना फक्त विनंत्या आहेत का तुमच्या प्रार्थनेमध्ये धन्यवाद आहे? कारण विनंत्या तर आपल्या प्रत्येकापाशी आहे, प्रत्येकाला गरज आहे. पण खरंच तुमच्या प्रार्थनेमध्ये धन्यवादित आहे का? एक गोष्ट असते का नाही, एखादा लहान मुलगा असतो आणि मी तुम्हाला सांगतो, एखाद्या लहान मुलाला एखादं खेळणं भेटतं, तो खेळणं कधी सोडत नाही. का? कारण त्याला ते खूप आवडतं. आपण म्हणत नाही काय की अरे तू कधी ते सोडतच नाही, तू काय त्याच्या मागं लागला. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ख्रिस्ताचा तुम्ही स्वीकार करताना जे तारण तुम्हाला भेटतं, जेव्हा या गोष्टीची शाश्वती तुम्हाला असते की माझ्या पापाची क्षमा झाली आहे, त्याच्यासारखं आनंद आणि देवाला धन्यवाद देण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नॉट गेटिंग ओव्हर इट, म्हणजे त्या गोष्टी आणि त्या आनंदापासून मी पुढे जाऊच शकत नाही. इतका जो आनंद त्या दिवशी आजपासून 4 वर्षाने घडला, पण आजही आणि माझ्या मरेपर्यंत मी त्या गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देतो की स्वर्गात माझ्यासाठी घर आहे. आधी माझी जे साक्ष काय होती, पुण्यात माझ्यासाठी घर आहे. का? कारण तो शारीरिक मनुष्य तो जगातीलच आशीर्वाद शोधत होता. पण देवाचे आपल्या प्रत्येकासाठी ज्या योजना आहेत त्या महान आहे. त्याची इच्छा आहे की प्रत्येकाचं सार्वकालिक जीवन, सार्वकालिक घर हे देवाच्या राज्यात असावं. आणि म्हणून या गोष्टी सदैव की धन्यवादित असणे. मी जेव्हाही बायबल वाचतो आणि जेव्हाही तुम्हाला या चर्चमध्ये देवाचे वचनं सांगतो, जेव्हाही मी नरका या विषयावर, जेव्हाही मी न्याय या विषयावर जेव्हा मी बोलतो, जेव्हा मी अभ्यास करतो, माझ्या मनात फक्त एकच गोष्ट असते, देवा धन्यवाद कारण मी इथं जाणार नाही. देवा मला धन्यवाद की माझा न्याय होणार नाही. देवा तुला धन्यवाद की मला नरकात जायचे नाही. देवा तुझे धन्यवाद की मला अनंतकाळचं जीवन आहे. देवा तुझे धन्यवाद की मला त्या पापात राहायचं नाही. आणि ह्या गोष्टी सदैव धन्यवादित असणे की तुम्हाला या गोष्टीची जायची गरज नाही. आणि म्हणूनच त्या वचनातून मी अनेकांना शिकवतो, हे चर्च शिकवतो की तुम्हाला सुद्धा ती संधी मिळावी, तुम्हाला सुद्धा ते तारण मिळावं, तुम्ही सुद्धा ते सत्य स्वीकारावं आणि देवाला धन्यवादित करावं, देवाला धन्यवाद द्यावं, कारण ही देवाची तुमच्यासाठी इच्छा आहे. काही वचन आपण तुमच्या समोर वाचू. एक वचन जे आहे आणि देवाची इच्छा आहे, हे तुम्हा प्रत्येकासाठी वचन तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. अनुवाद याचा 30वा अध्याय आणि 18वं वचन. आणि देवाचा शब्द इथं बोलतो, अनुवाद 30:18, मात्र तुमचा नाश ठरलेलाच हे मी तुम्हाला बजावून सांगतो, कारण आपल्या पापामुळे आपला नाश होणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, मात्र तुमचा नाश ठरवेलाच हे तुम्हाला मी बजावून सांगतो, यादेन नदी पलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही. आणि हे 19वं वचन जे खूप महत्वाचं, आणि इथे जे खूप सुंदर एक गोष्ट आहे ती म्हणजे आज स्वर्ग
आणि पृथ्वीच्या साक्षीने तो तुम्हाला जीवन आणि मृत्यू या दोन्हीतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्वीकारला तर आशीर्वादित मिळेल, दुसऱ्याची निवड केली तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा, म्हणजे तुम्ही व तुमचे मुले बाळे जिवंत राहतील. इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज तुम्हाला मी फक्त 2 अशा गोष्टी देत आहो. तुमच्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी आहेत, हे मला माहीत आहे, ज्याच्यासाठी तुम्ही धन्यवादित असले पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्ही जिवंत आहात, तुम्ही श्वास घेत आहात, आपण इथे हजर आहोत. तुमच्यापाशी कुटुंब आहे, तुमच्यापाशी आरोग्य आहे, तुमच्यापाशी नोकरी आहे, तुमच्यापाशी व्यवसाय आहे, तुमच्यापाशी या सगळ्या गोष्टी आहे. पण तुम्हाला मी 2 अशा गोष्टी या वेळेस सांगणार आहोत या संदेशात, ज्याच्यासाठी तुम्ही धन्यवादित असले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे का देवाने तुम्हाला चॉईस दिली आहे. त्याचा अर्थ समजून घ्या. लक्षात ठेवा, पापाचं वेतन मरण आहे, पण ख्रिस्तामुळे काय आहे, अनंताचं जीवन हे भेट आहे. पण तुमच्यापाशी चॉईस आहे. विचार करा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने, देवाने ज्याने तुम्हाला बनवलं, त्याने जर हे ठरवलं असतं, जेव्हा त्याने बनवलं, जेव्हा तुम्हाला त्याने या सगळ्या गोष्टी दिल्या, आणि जेव्हा तुम्ही पापात पडले आणि देवाने म्हटलं असतं की आता तू पाप केलं म्हणजे तू आता मरशील, तुझ्यापाशी चॉईस नाही. विचार करा, तुमच्यापाशी निर्णय घेण्यासाठी तुमच्यापाशी चॉईस आहे, विकल्प आहे. आता चॉईस तुम्ही काय करता हे तुमचं आहे, पण तुमच्यापाशी कमीत कमी आहे तर सही की मी जीवन निवडतो का मी नरक निवडतो, मी शैतान निवडतो का मी देवाला निवडतो, मी पाप निवडतो का मी पवित्र निवडतो, मी माझ्या पापात मरतो किंवा ख्रिस्ताला स्वीकारतो, मी नरक घेतो का मी स्वर्ग घेतो. या गोष्टी विचार करा की तुमच्यापाशी चॉईस आहे. तुम्ही काय घेता हा तुमचा निर्णय. पण विचार करा, हाही निर्णय तुम्हाला नसता. तुम्हाला म्हटलं असतं की तू पाप केलाय, तू मरशील, नरकात जा. तुम्ही म्हटलं काही चॉईस नाही, काहीच चॉईस नाही, तू पाप केलाय, तू मर. पण ही किती महान गोष्ट आहे, ज्याच्याविषयी आपण कधीच विचार करत ना. आजचा विषय काय आहे लक्षात ठेवा, की देवाला धन्यवाद देणे. आणि ते तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की मी कशासाठी धन्यवाद देऊ. त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे का तुम्हाला काय आहे, विकल्प आहे, की मी काय केलं पाहिजे, मी काय निवडलं पाहिजे. विचार करा, हा देवाने मनुष्याला काय दिलाय, विकल्प दिलाय. म्हणून हे जे देवाचे वचन काय म्हणतं की जीवन आणि मृत्यू या दोन्हीतून एकाची निवड करायला सांगत आहे. म्हणून हे तुम्हाला ठरवायचं आहे की मला ख्रिस्त पाहिजे, माझ्या पापाची क्षमा मला पाहिजे, अनंताचं जीवन मला पाहिजे, स्वर्गात जागा मला पाहिजे, माझं जीवन बदलण्याची गरज मला पाहिजे. हा तुमच्यासाठी देवाने निर्णय दिला, याच्यासारखी किती मोठी गोष्ट नाही. म्हणून जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही का माझ्यापाशी चॉईस आहे. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी चॉईस आहे. तुम्ही खरं बोला की खोटं बोला हे तुमची चॉईस असतं. तुम्हाला कोणी लादत नाही. समजा एखादा प्रसंग तुमच्या जवळ आला, तुमच्यापाशी चॉईस असतं का नाही मी खरी बोलते का मी खोटी बोलते. किंवा तुमच्यापाशी एखादं जेव्हाही तुमच्या लाईफमध्ये आपलं जीवन हे जे आहे ते कम्प्लीट चॉईस असतं, म्हणजे निर्णय. जसे जसे तुम्ही निर्णय घेतले तसे तुमचे जीवन झाले, तसे तुम्ही घडले. तुम्ही योग्य देवाला भिवून असणारे निर्णय घेतले, तुमचं जीवन पवित्र झालं. देवाला न आवडणारे तुमचे निर्णय घेतले, तुमचं जीवन वाईटात गेलं. पण तुमच्यापाशी निर्णय तुमच्या जवळ आहे. हा निर्णय घेण्याची देवाने तुम्हाला सामर्थ्य दिलं आहे, याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. जर विचार करा की तुम्हाला तो निर्णय घेण्याची काय तुमच्यापाशी विकल्पच नसता, तुमच्यापाशी एकच दशा असती का हो मी मरून नरकात जातो. म्हणून लक्षात ठेवा, आयुष्यात सदैव देवाने तुम्हाला विकल्प दिले आहे, चॉईस दिली आहे का तुम्ही काय निवडता. आता तुम्ही काय निवडता, ती चॉईस तुम्ही कुठली घेतली, बऱ्या किंवा वाईटामध्ये, जीवनामध्ये आणि मृत्यूमध्ये, हा तुमचा प्रश्न. का मला मृत्यू आवडतो, मला वाईट आवडतं, मला खोटं बोलणं आवडतं, मला लबाडी आवडतं, मला फसवणं आवडतं, ते काही ते तुमचा निर्णय, त्याच्याविषयी आपण बोलत नाही. पण कमीत कमी तुम्हाला चॉईस देवाने दिली. तुम्हाला देवाने रोबोट नाही बनवलं का तू चाबी मारल्यावर एवढाच चाल, एवढाच कर आणि मी जे सांगतो तेवढंच कर. म्हणूनच तर तुम्हाला मी सांगतो की देवाची दया एवढी मोठी आहे का इतकी चॉईस असताना सुद्धा मनुष्य नरक निवडतो.
मनुष्य वाईट निवडतो, मनुष्य पाप निवडतो, मनुष्य शैतानाला निवडतो, मनुष्य खोटं बोलणं निवडतो, मनुष्य व्यभिचार निवडतो. निवडाची चॉईस देवाने तुम्हाला दिली आहे. म्हणून तो म्हणतो जीवन आणि मृत्यू तुझ्या समोर आहे. आणि देवा फक्त एवढंच म्हटलं का देवाने का बघ तू बघ काय जमते? नाही, तो म्हणते अरे तू जीवन निवड. पण फक्त तुम्हाला हेच नाही तो सांगत का तुमच्यापाशी चॉईस आहे, प्लस तुम्हाला तो काय करत आहे, तुम्हाला तो प्रेरित सुद्धा करत आहे. जरी पाप आणि पवित्र आणि जीवन आणि मृत्यू आहे, पण माझ्या मुला तू जीवन निवड. किती मोठी गोष्ट आहे की देव आपल्या सारख्या लोकांना चॉईस देतो. ज्या देवाने तुम्हाला बनवलं आहे, लक्षात ठेवा, एक दिवस प्रत्येक घुटना टेकेल, प्रत्येक घुटना हा स्वीकारेल की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. प्रत्येक घुटना त्याला स्वीकारेल. पण गरज आहे वेळेची, का आपण या पृथ्वीवर असताना स्वीकारतो, की आपण नरकात असताना स्वीकारतो, किंवा आपण स्वर्गात असताना स्वीकारतो. चॉईस तुमची आहे. धन्यवादी ते ज्यांना या पृथ्वीवर असतानाच योग्य चॉईस केली. या गोष्टीविषयी कधी विचार करा. मी जे तुम्हाला सांगत आहे, धन्यवादी देणं की माझ्यापाशी चॉईस आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही काय स्वीकारता हा तुमचा निर्णय. तुम्ही जे निर्णय घेतले त्याचे जे पडसाद तुमच्यावर पडतील, त्याचं जे तुम्हाला शिक्षा भेटेल, हा निर्णय तुमचा. पण कमीत कमी देवाने तुमच्या समोर 2 विकल्प तर ठेवले का तू निवड काय पाहिजे. प्लस एवढंच नाही, तो म्हणतो जीवन निवडजो, कारण हे चांगलं आहे तुझ्यासाठी. काय म्हणतो हे वचन? काय म्हणतो? दुसऱ्याची निवड केली तर शाप मिळेल, पण जीवनाचा पर्याय स्वीकारला तर तुला आशीर्वाद मिळतील. इथं महान देव फक्त तुम्हाला चॉईसच देत नाही, नाही का? एखाद्या वेळेस आपण एखादा विचारतो का रे ह्या दोघापटलं काय म्हणते, अरे हे घे जो, कारण हे तुझ्यासाठी चांगलं आहे. असा इतका महान देव तुमच्या समोर मनुष्य जातीला चॉईस किंवा निर्णय देण्याची संधी देत आहे. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की या 2 गोष्टीपैकी सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही काय निवडता हा निर्णय तुमचा आहे. ते डिसिजन तुमची झाली, ते तुम्ही ठरवलं. पण कमीत कमी तुम्हाला चॉईस तर देवाने दिली. तुम्हाला कमीत कमी तुमच्या हृदयात तर माहीत आहे की मी वाईट निवडलं. तुम्हाला हे तर माहीत आहे की चांगलं काय होतं. पण त्या दोघातलं तुम्ही काय घेतलं हे चॉईस देवाने तुम्हाला दिली. म्हणून देवाला धन्यवाद. दुसरी गोष्ट, हे सगळ्यात महत्त्वाची, मी तुम्हाला काय सांगितलं, या वर्षभरासाठी देवाला मी धन्यवाद देतो का देवाने हे चर्च दिलं, सत्य सांगण्यासाठी तुम्हाला संधी दिली. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संधी. तुम्हाला माहीत आहे का, या जगात इतके सारे मंदिर, या जगात इतके सारे चर्चेस, या जगात इतक्या साऱ्या गोष्टी जिथं सत्य कधी शिकवल्या जात नाही. देवाचं वचन ऐकण्यासाठी, सत्य समजण्यासाठी, सुवार्ता समजण्यासाठी, वर्षभर तुमच्या कानावर देवाचा शब्द पडण्यासाठी देवाने तुम्हाला संधी दिली. म्हणून तुम्हाला जसं चॉईस तुम्ही काय निवडता हा तुमचा प्रश्न, तसंच तुम्ही संधी घेता नाही घेता हा तुमचा पर्याय. विचार करा, कमीत कमी फक्त या अमरावतीत 25-30 लोक असतील, 15-20 लोकांना देवाने संधी दिली. ही संधी तुमच्या घरी, तुमच्या जवळ आली. त्या संधीचं तुम्ही काय करता हा तुमचा निर्णय. जसं चॉईस तुमचा म्हणजे निर्णय तुमचा, तसं या संधीचं तुम्ही काय करता हा तुमचा निर्णय. विचार करा 2 व्यक्तीविषयी. मी एक तुमच्यासमोर उदाहरण देतो. एक व्यक्ती विचार करा, या चर्चमधला जितकेही वर्ष, जितकेही महिने, जितकेही संडेला हा चर्चमध्ये होता आणि देवाच्या दयेने प्रत्येक रविवारी मी इन्व्हिटेशन दिलं आणि देवाची सुवार्ता सांगितली का तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करा की तुम्ही तारले जावे. विचार करा की तुम्हाला संधी भेटली. जितके वर्ष तुम्ही होते या चर्चमधून तुम्हाला संधी भेटली, पण तुम्ही ते कधी स्वीकारली नाही, कारण निर्णय घेणं हा तुमचा. आता एक असा दुसरा व्यक्ती अमरावतीतला विचार करा ज्याला ही संधी कधीच मिळाली नाही. आता तुम्ही दोघंही निघाले, तुम्ही दोघंही काय केले, मेले आणि तुम्ही निघाले आणि शिक्षेसमोर उभे राहिले. विचार करा, ज्या व्यक्तीला आयुष्यभर संधी मिळाली चर्चमध्ये, त्याच्या कंपेअरमध्ये ज्याला कधीच संधी मिळाली नाही, हा व्यक्ती किती पस्तावेल की मला संधी मिळाली, देवाचं वचन सांगण्यासाठी संधी मिळाली. तुम्हाला माहित आहे का, या जगात असे किती लोक आहेत ज्यांची इच्छा आहे का मला सत्य समजावं, ज्याची इच्छा आहे की कोणीतरी मला सत्य सांगावं, ज्याची इच्छा आहे का जीवनाचं सत्य मला कळावं, पण त्याला अधिक अजून संधी मिळाली नाही.
तुमच्या जीवनात तुम्हाला काय या चर्चविषयी वाटतं, या देवाच्या संधीविषयी वाटतं, हा चॉईस आहे तुमचा. म्हणून मी तुम्हाला पहिले चॉईस शिकवला, निर्णय, का ते तुम्ही कसे घेता, तुम्ही कसे त्या गोष्टीकडे घेता हे तुमच्याकडे. पण देवाने तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि दुसरी तुम्हाला संधी सुद्धा दिली. या दोन गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतील ना, तर देवाने मला निवडलं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट, मी माझ्या जीवनात सगळ्यात जास्त कृतज्ञ पहिले देवाला आणि दुसरं माझे पास्टर स्टीव्ह बूट आणि माउंट विक्ट्री चर्च. ज्या चर्चमध्ये जीवनाचं सत्य सांगण्यात आलं. या खोट्याने भरलेल्या चर्चेस पासून, जिथं लोकांचे आत्मे सरळ चर्चमधून नरकात निघत आहे, एक मनुष्य देवाच्या वचनावर आणि सत्यावर उभा राहिला आणि देवाने मांसासारख्या पाप्याला करोडो भारतीयामधून तिथं नेलं. देवाचं वचन 2 वर्ष सांगितलं, माझ्या मनावर ते वचन उतरलं, माझं जे कठोर हृदय ते देवाच्या वचनासाठी रेडी झालं आणि मी, माझी बायको, माझा मुलगा तारला गेला. स्वर्गाची जागा मला भेटली. मी कधीही त्या पास्टरसाठी आणि त्या चर्चसाठी सदैव धन्यवादित आहे. सदैव त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का हा व्यक्ती देवाच्या वचनासाठी उभा राहिला, सत्य सांगण्यासाठी उभा राहिला आणि त्याच्यामुळे मी, माझी बायको, माझा मुलगा वाचल्या गेला. कधी कधी मी जेव्हा बसत असतो, जसं तुम्हाला माहिती आहे मला एकच मुलगा आहे आणि मी माझ्या मुलावर प्रेम करतो. प्रत्येक आई वडील आपल्या मुलावर प्रेम करतो. आणि जेव्हा मला हे जे समजतं आहे की नाही, की माझा मुलगा माझ्यासोबत स्वर्गात आहे, याच्यासारखी शांती दुसरी कुठलीच नाही. म्हणून मी जे देवाने संधी दिली की मस्त पाप्याला तिथं नेऊन देवाचं वचन सांगण्यासाठी, वचन ऐकण्यासाठी, आणि तो मनुष्य देवाच्या वचनावर उभा राहिला, ज्याने मला सत्य सांगितलं, त्याने माझ्या हो मध्ये हो नाही टाकलं, त्याने मला सांगितलं तू चुकत आहे, देवाचं वचन हे सांगतं, आणि ते मी सत्य स्वीकारलं, माझा आत्मा वाचला आणि त्याच्यामुळेच हे चर्च स्थापित झालं. कारण तुम्हा प्रत्येकाला देव तिथे घेऊन जाऊ शकत नाही, पण देवाने तिथून एक व्यक्ती इथे पाठवला की देवाचं वचन आणि सत्य तुम्हाला समजावं. विचार करा, दुसरा सगळ्यात मोठा काय, की कमीत कमी तुम्हाला संधी मिळाली. मला संधी मिळाली, त्या संधीला मी स्वीकारलं, देवाने माझा आत्मा वाचवला, स्वर्गात जागा मला भेटली. तुम्हाला देवाने संधी दिली, त्या संधीचं तुम्ही काय करता हा निर्णय तुमचा आहे. ती संधी तुम्ही लाताडता की मला नको, पण ती दुसरी गोष्ट झाली. तो आज आपला विषयच नाही. आजचा विषय काय आहे, का देवाला धन्यवाद देणे. का, की अरे मला संधी तर मिळाली. मला कमीत कमी किती लोकांच्या इवन कानावर कधी पडलं नाही. किती लोकांना अजून खरं स्वर्गाचा मार्ग काय आहे, अनंताचं जीवन काय आहे, आपल्या पापाची क्षमा होऊ शकतो, स्वर्गात मला जागा भेटू शकते, याच्या गोष्टी मला शाश्वती असू शकते, माझं जीवन बदलू शकते, याच्याविषयी त्यांनी कधीच ऐकलं नाही. आपल्याला दर संडे ऐकण्याची संधी मिळते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, 2024 हे वर्ष प्रत्येक रविवार देवाने आपल्याला संधी दिली, प्लस देवाने आपल्याला चॉईस दिलं. त्याच्या व्यतिरिक्त देवाने आपल्या जीवनात खूप सारे आशीर्वाद दिले. आता शेवटचं म्हणजे की तुम्ही काय करता, तुमची इच्छा काय आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की ते चॉईस स्वीकारणं, तो निर्णय घेण्याची देवाने ॲबिलिटी म्हणजे की तुम्हाला संधी दिली, पण तुम्ही त्याचं काय करता हा निर्णय तुमचा आहे. तुम्ही त्याला, त्या संधीला असंच उडून देता. म्हणून तुम्हाला म्हटलं, शेवटीचे 2 जे पर्याय आहे, येशू ख्रिस्त की सैतान, स्वर्ग की नरक, पवित्र की पाप, स्वर्गात अनंताची जागा की अनंताचं नरक, पवित्र जीवन की पापाचं जीवन, पर्याय तुमच्या समोर आहे. देव म्हणतो तू जीवन निवड, तू ख्रिस्ताला निवड. पण कमीत कमी तुम्हाला संधी मिळाली. मग पाप्याला सुद्धा संधी मिळाली, देवाने मला वाचवलं. म्हणून ती संधी तेव्हाच धन्यवादित असू शकते जेव्हा तुम्ही ते संधी घेता. नाहीतर ती संधी तुम्हाला भेटणारी काय उपयोगाची, कारण ती जे गमावली आणि तुम्ही अनंताचं जीवन फक्त पश्चातापात गुजराल. एक लक्षात ठेवा, शेवटचं मी तुम्हाला सांगतो, पश्चाताप हा प्रत्येकाला करणं आहे. पश्चाताप आपल्या पापाविषयी प्रत्येक व्यक्तीला करणं आहे. फरक फक्त एवढा आहे का ह्या पृथ्वीवर असताना तो पश्चाताप करून ख्रिस्ताला निवडतो,
की आपल्या पापात तो नरकात जाऊन अनंतासाठी पश्चाताप करतो, जिथून कधीच येणं बाहेर नाही. म्हणून हे करणं ठेवलेलं आहे, फक्त गरज आहे की कधी तू करतो, हा निर्णय तुमचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, देव तुमच्यावर प्रेम करतो. प्रेम काय असतो? समोरच्याला संधी देतो. प्रेम एकतर्फी नसते, तो संधी देतो. तू काय निवडतं? जीवन निवडतं की मृत्यू निवडतं? आणि माझी आशा आहे की तुम्ही जीवन निवडा. म्हणून मला संधी मिळाली, म्हणून मी सदैव त्या गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देतो की मला अशा चर्चमध्ये देवाने ठेवलं की जिथं जीवनाचं सत्य माझ्या पापाविषयी, माझ्या आत्म्याविषयी, स्वर्गाच्या जागाविषयी, अनंताच्या जीवनाविषयी, स्वर्गाच्या मार्गाविषयी, ख्रिस्तापासूनच्या तारणाविषयी याचं सत्य मला ऐकायला मिळालं. या गोष्टीची समज जर तुम्ही तारल्या जाल किंवा तारले असाल तर तुम्हाला या पृथ्वीवर कळतं. पण मी तुम्हाला हमखास सांगतो, जर तुम्ही हे संधी सोडून जर निघाल आणि जेव्हा तुम्हाला कळेल की इतका मोठा आशीर्वाद माझ्याजवळ होता, या अमरावतीतल्या लाखो लोकांना ती संधी मिळाली नाही, पण माझ्याजवळ ती संधी होती. पण प्रश्न आहे की तुम्ही संधीचं काय करता. अजून जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर तुम्हाला शाश्वती नसेल का स्वर्गात माझ्यापाशी जागा आहे का नाही, आणि याची शाश्वती जर नसेल तर तुम्हाला संधी तर मिळाली, पण ती संधी तुम्ही कधीच घेतली नाही. पण जर तुमची इच्छा आहे की हो मला ती संधी पाहिजे, माझ्या पापाची क्षमा होणं आवश्यक आहे, माझं जीवन बदलणं आवश्यक आहे, मी ख्रिस्त हा देवाचा मुलगा आहे याच्यावर विश्वास ठेवते, मी माझं पापी जीवन बदलते, मी खऱ्या अर्थाने पश्चाताप करते, माझं हृदय बदलते, मी ख्रिस्ताला हाक मारते, आणि जेव्हा तुम्ही ते संधी घेता तेव्हा ख्रिस्त तुमचं जीवन बदलतं. आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की देव तुमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे का तुम्ही त्याला धन्यवाद द्या, पण ते तुम्ही खरे कधी देऊ शकाल तर जेव्हा जी चॉईस, जी संधी, जो पर्याय देवाने तुम्हाला दिला. देव म्हणतो की जीवन आणि मृत्यू हे दोन्ही पर्याय तुझ्या समोर आहे, पण तू जीवन निवड, हे देव तुम्हाला विनंती करतो. पण तुम्ही काय निवडता हा निर्णय तुमचा. मी प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि ऑनलाईन जोही असेल, तुम्ही जीवन निवडा, कारण देवाची ही इच्छा आहे. देवाची इच्छा आहे का तुम्ही ख्रिस्ताला निवडा, आणि जे त्याच्यापासूनची सार्वकालिक जीवन हे भेट आहे ते तुम्ही ख्रिस्तापासून घ्या. आपलं जीवन बदलण्यासाठी त्याला हाक मारा, कारण देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. मनुष्य मरतो, सरळ अनंताच्या नरकात जातो, त्याला कुठलीच दुसरी संधी नाही. बायबल सांगतं की एकदा तुम्ही निघाले तो कुठेच संधी नाही. जी संधी आहे ती या चर्चमध्ये आणि देवाच्या वचनात या पृथ्वीवर असताना. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की ख्रिस्त हा एकमेव पर्याय आहे, कारण देवाचे वचन सांगतं मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. देवाचं वचन कधी खोटं राहत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्या ख्रिस्ताला हाक मारता, विश्वास ठेवता की तो तुमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे, आणि त्याचं वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल की येशू मला वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, माझ्या पापाची क्षमा कर, अनंताचं जीवन तू दे, मला माझं जीवन तू बदल. आणि ही जी संधी जे तुम्हाला दिली आहे, जेव्हा तुम्ही स्वीकारता, मी तुम्हाला सांगतो तुमचं जीवन धन्यवादाने भरल्या जाईल. का? कारण तुम्हाला स्वर्गाची जागा मिळाली. का? कारण ख्रिस्ताने तुमची क्षमा केली. का? कारण तुम्हाला जीवनाचं सत्य कळलं. या जगात जे अनेकांना कळलं नाही आणि ते तसेच आपल्या पापात मेले, पण तुम्ही वाचल्या गेले, आणि म्हणून तुमचं जीवन धन्यवादित राहील. चॉईस तुमची आहे. देवाने आपल्याला दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या, पर्याय आणि संधी, या दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहे. आपण काय निवडतो हा निर्णय तुमचा आहे. मी प्रार्थना करतो तुम्ही सगळ्यांनी जीवन निवडावं, ख्रिस्तापासूनची क्षमा निवडावी, त्याच्यापासूनचं आत्मिक जीवन निवडावं. आणि जर तुमची ही इच्छा असेल, जिथे तुम्ही बसल्या त्याला हाक मारा, म्हणा येशू मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी धन्यवाद देतो की हे सत्य ऐकण्यासाठी तुम्हाला संधी दिली माझ्या राजा. अनेकांना ही संधी सुद्धा मिळाली नाही. मी धन्यवाद देतो परमेश्वरा की तुझी सुवार्ता, जीवनाचा मार्ग समजण्यासाठी, माझ्या कानावर पडण्यासाठी, सत्य ऐकण्यासाठी मला संधी आणि पर्याय तू दिला आहे. होय परमेश्वरा, मी जीवन निवडते, मी तुला निवडते. माझ्या पापाची क्षमा कर, माझ्या हृदयात ये,
माझा आत्मा वाचव प्रभू. मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारते. होय प्रभू, माझ्या हृदयात तू ये. मी विश्वासाने प्रार्थना करते, तुला आपल्या हृदयात बोलावते. माझं जीवन तू बदल. जे सार्वकालिक जीवन तुझ्यापासून आहे ते तू मला दे. माझ्या पापाची क्षमा कर. माझ्या हृदयात ये माझ्या राजा. जेव्हा तुम्ही एक छोटीशी प्रार्थना करता, स्वर्गातून ख्रिस्त तुमची प्रार्थना ऐकते आणि तुमच्या हृदयात ती स्वर्गीय शांती येते. तुम्हाला कळतं मी वाचली, तुम्हाला कळतं माझ्या पापाची क्षमा झाली. आणि जर असं असेल त्याला धन्यवाद द्या. म्हणा, येशू मी धन्यवाद देते. तुम्हाला फक्त पर्यायच दिला नाही, तुम्हाला फक्त संधीच दिली नाही, तर ते स्वीकारण्यासाठी मला सहाय्य सुद्धा केलं माझ्या राजा. तुमचं जीवन बदलणारा परमेश्वर आहे. तुम्ही निवळा आणि जीवन निवळा आणि त्या देवाला धन्यवाद द्या. कारण आजचं जे वचन आहे की परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाने त्याला धन्यवाद द्यावे. आणि ते धन्यवाद तुम्ही तोपर्यंत देऊ शकत ना जोपर्यंत ख्रिस्ताचं खरं प्रेम आणि जे संधी देवाने तुम्हाला दिली आहे ते तुम्ही स्वीकाराल ना. पण जर ते स्वीकारलं असेल, आपलं जीवन तुम्ही त्याला धन्यवाद देण्यासाठी तुम्ही त्याला सहाय्य करा. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो आजच्या दिवसासाठी. धन्यवाद मानतो जे प्रियजन इथं जुळले आहेत. धन्यवाद मानतो खरंच आजच्या वर्षासाठी माझ्या राजा. प्रत्येक रविवारी तू आमच्यासोबत तू होता. प्रत्येक रविवारी प्रभू तुझा संदेश आणि प्रभू तुझी सुवार्ता, प्रभू याची संधी प्रभू तू प्रत्येकाला दिली माझ्या राजा. होय, कारण तू प्रत्येकाच्यावर प्रेम करतो आणि तुझी इच्छा आहे कुठल्या आत्म्याचा नाश होऊ नये. प्रार्थना करतो जे हे संधी समजू शकत नाही, ज्यांना हे कळवू शकत नाही, त्यांना तू अधिक सहाय्य कर माझ्या राजा. त्यांची समज तू उघड माझ्या येशू की त्यांनी तुला स्वीकारावं. होय परमेश्वरा, धन्यवाद मानतो प्रभू या चर्चसाठी. धन्यवाद मानतो जे लोक तू जोडले आहेत प्रत्येकासाठी. धन्यवाद मानतो जे आत्मे तू वाचवले, ज्यांनी ती संधी स्वीकारली. आणि प्रार्थना करतो ज्याला अजून हे सत्य समजलं नाही त्याच्या जीवनात तुझं कार्य तू होऊ दे. गौरवितो या वर्षासाठी 2024 साठी, दिवसातल्या प्रत्येक दिवसासाठी, दिवसातल्या प्रत्येक तासासाठी आणि मिनिटासाठी मी तुझे धन्यवाद देतो की तू आम्हाला चालविलं माझ्या राजा आणि आजच्या दिवसापर्यंत तू आणलं. प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकाला नवीन वर्षात तू आशीर्वादित कर. अधिक आणि अधिक विश्वासू तू कर. अधिक तुझ्या वचनात वाढण्यासाठी, अधिक परमेश्वरा तुझ्या सहभागितेसाठी, अधिक तुझ्या ज्ञानासाठी तू अधिक प्रेरित कर. आणि येणारं 2025 परमेश्वरा आम्हा प्रत्येकासाठी परमेश्वरा तुझ्या गौरवात आणि तुझ्या कृपेत वाढण्यासाठी प्रभू तू वापर. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा या सुंदर वर्षासाठी. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. आपण उभे राहू. आपण गीत गाऊन आजच्या भक्तीला आपण थांबू. मी ऐकलं त्या वचनी आला प्रभू स्वर्ग सोडूनी. कसा दिला त्याने आपला प्राण वधस्तंभावरी. त्याने दुःख सोसूनी पवित्र रक्त सांडूनी. येशूच्या बलिदानाने मी झालो विजयी. ओ प्रभू मध्ये विजयी, येशू मध्ये मी विजयी. त्याने तारिले मला त्याच्या कृपेनी. त्याचे प्रेम पाहुनी मी गेलो भरूनी. मी चालतो आता त्याच्या वचनावरी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Thank you,